त्यामुळे बाकी दोन्ही वक्त्यांना द्या. कुठली राज्यसभेची खासदारकीची सीट सन्माननीय उबाटाच्या नेत्यांनी कधी त्यांना दिवाकर रावते आठवले नाही, आठवले आमचे चंद्रकांत खैरे आठवले नाही, आठवले ही सिनियर मंडळी आठवत आहेत त्यांना. राज्यसभेचा खासदार करताना मराठी का आठवत नाही हो तुम्हाला? पत्रा चाळीत बिल्डरची बाजू घेताना त्या मराठी माणसाला तुम्ही हाकलून लावता, त्यावेळेस कुठे जातं तुमचं मराठीचं प्रेम? राम कदमजी, आरोप भरपूर झालेले आहेत आणि आरोपांची उत्तरं सुद्धा आपण घेतली पाहिजे. तुमचा कल कळतोय, तुमचा मुद्दा कळतोय, पण त्याचबरोबर प्रतिक्रिया ज्या आल्या त्या सुद्धा कुठेतरी ठाकरे बंधूंच्या दिशेने झुकलेल्या होत्या, याची मी तुम्हाला आठवण करून देते. असो, अखिलजींकडे जाते. अखिलजी बोला. आता कृपया मला उत्तर देऊ द्या, मी फक्त उत्तर देणार, बाकी काही नाही म्हणणार. बरं, केशव उपाध्यायांना का नाही दिलं राज्यसभा, किंवा काही लाईनीत थांबलेत, माधव भंडारींचं वय निघत चाललंय त्यांना नाही दिलं. राम कदमजींनी उपदेश भारतीय जनता पार्टीला पहिले द्यावेत. राहिला प्रश्न कोविड काळात काय केलं, तर कोविड काळात आहे ना WHO ह्यांनी कोणाला मुंबई मॉडेलचं कौतुक केलं, बरोबर. आणि UP मध्ये कशा प्रकारे तरंगत होत्या ना, बॉड्याच तरंगत होत्या गंगेत, माहीत पण नाही कोणाच्या. आणि गुजरातमध्ये रस्त्यात अग्नी द्यावा लागत होते ना, त्याच्याबद्दल जर भारतीय जनता पार्टीने विचार केला तर खूप चांगलं होईल. कोविड काळात पूर्ण देशात जर सर्वप्रथम कोणी मॉलिक्युलर लॅब उघडला ना कस्तुरबामध्ये, जरा माहिती घ्या, गुगल आणि ChatGPTचा वापर केला तरी कळेल की मुंबईमध्ये मॉलिक्युलर लॅब सुरू केल्यामुळे आपल्याला त्याचे व्हेरियंट कळता आले. हे देशात कुठल्या राज्यात जर पहिलं झालं तर ते मुंबईत झालं. ते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात झालं. चेस द व्हायरस हे अभियान जर कोविड काळात जर कोणी राबवलं ना तर ते मुंबई महानगरपालिकेने राबवलं. म्हणून खूप मोठी दुर्घटना जे धारावीमध्ये होऊ शकत होती, मुंबईत पसरू शकत होती, ते जर कोणामुळे थांबलं ना तर ते सन्माननीय उद्धवजी ठाकरेंमुळे थांबलं. आणि येतो मी परत की आम्ही निवडणुका लढणार नाही, भावनिक मुद्द्यांवर नाही लढणार. आम्ही निवडणुका लढणार तर आम्ही मुंबईसाठी काय केलं त्याचं आम्ही ऑलरेडी डॉक्युमेंटेशन केलंय, त्याच्यावर लढणार. मुंबईमध्ये पाणी हे सगळ्यात जास्ती, पाणी सगळ्यात स्वस्त आणि मस्त हे मुंबई महानगरपालिका पुरवते. राम कदम साहेबांना माहिती नसेल तर माहिती घ्या, बिस्लरीपेक्षा स्वच्छ पाणी हे मुंबई महानगरपालिका पुरवते. मुंबई महानगरपालिकेचं पाण्याचं जाळं आहे ना ते इतक्या किलोमीटरमध्ये की ते मुंबई ते लंडन पर्यंत मोजता येईल. राहिला प्रश्न मुंबई पब्लिक स्कूल, हे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं झालं. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आता विविध कोर्सेस शिकवले जातात, CBSE ICSE अशा विविध बोर्ड हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. यांना विसर पडला. 20 वर्ष भारतीय जनता पार्टी हे शिवसेनेबरोबर होती, त्यांना विसर पडला की ते 20 वर्षात काय केलं. अखिलजी, मला असं वाटतंय की तुम्ही अगदी पुरेपूर उत्तर दिलेलं आहे, पुरेपूर उत्तर दिलेलं आहे राम कदम यांना. पण आता पुन्हा एकदा येत्या निवडणुकांवरती येऊया. ठाकरे बंधू एकत्र आलेले हे खरं आहे, त्याचं स्वागतही